तरी मला कोणत्याही अधिकाऱ्यापर्यंत जरी गेले आणि त्यांनी सांगितलं की हे मुद्दे चुकीचे आहेत, ते एक मुद्दे तरी सांगून द्या की मला भुसावळचे चुकीचे आहे. हे भुसावळच्या जनतेने माझ्यापर्यंत लेखी निवेदन देऊन मी ते मीटिंगमध्ये टाकलेलं आहे. ते चुकीचे मुद्दे तर नसणार नाही, भुसावळचे विकासाचेच मुद्दे आहे ना. सच आप ये बताइए, उस सभा में माजी आमदार संतोष चौधरी काफी आक्रोश में और गुस्से में नजर आए, वो क्या था? देखो, वो आक्रोश और गुस्सा इसीलिए था क्योंकि अगर अपने घर के बच्ची पर कोई जोर से आएगा तो उसको जैसे के तैसे जवाब देना पड़ता है. और संतोष भाई चौधरी ने ताई को बच्ची माना है और कोई किसी के बच्चे के ऊपर कोई आएगा तो वो सहन करेगा नहीं और हम भी सहन करेंगे नहीं. और हमने जो विषय डाले, अगर वो तुमको लगता है कि विषय गलत है तो ऑडिट होगा, जो होगा बाद में होगा, पहले काम तो करने दो. तुम हमको काम से ही रोकेंगे तो कैसे चलेगा? मेरा बस इतना ही बोलना है कि भाई ये गलत हो रहा और इसको भुसावल की पब्लिक देख रही, हमारे वार्ड की पब्लिक देख रही और सारे समाज देख रहे कि भाई हमारे साथ कितना नाइंसाफी हो रही है. आता तो व्हिडिओ आता त्यांनी दाखवला आहे की मग एनसीबीचे काही नगरसेवक विरोध करताय या दांगल्या करताय. तो व्हिडिओ पूर्ण कधी बघितला तर मॅडमांच्या हातातला माईक अगोदर छीनण्याचा प्रयत्न केला. त्याला आमच्या काही नगरसेवकांना थांबवलं. त्यानंतर त्यांच्या काही महिला नगरसेविका आमच्या मॅडमांच्या पुढे घटल्या. काही मागच्या बाजूला गेले नगरसेवक. अगोदर पहिली गोष्ट, नगर अध्यक्ष मॅडम बसल्यानंतर तुम्हाला जे संभाषण करायचं समोर करा. तुम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ शकत नाही. पूर्ण व्हिडिओ बघून घे जा. आता मी थोड्या वेळाने तो व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीच पत्रकार ठरवा. सर, आप जिस तरह बता रहे हैं कि तड़ीपार कौन है, गुनेगार कौन है और किन लोगों ने किस तरह का गुनाह किया है, इनका आप नाम बताना चाहेंगे? बिल्कुल नाम बताना चाहूंगा. जो लोगों ने आरोप किया है आपके माध्यम से, जिसने आरोप किया है, जो बोल रहे कि भाई इन्होंने घोटाला किया, इन्होंने ऐसा किया, तो तू क्या है? तू खुद क्या है? तू एक मर्डरी आदमी है. तूने एक मर्डर किया है. हर चीज के खुलासे के लिए रख रहे हैं. जिस तरीके से उन्होंने हमारे ऊपर इल्जाम लगाया कि वह सभी नगर सेवक जो है तो नगर पालिका के अंदर झगड़े कर रहे, हमारे आंखों पे आ रहे, इस तरीके से रखा है. लेकिन अब ये कुछ टाइम के बाद में आपने वीडियो देखना है कि वो हमारे आंख पे आ रहे हैं या हम उनके आंख पे जा रहे हैं. वो नगर अध्यक्ष मैडम के आंख पे आ रहे हैं कि किसके मैडम पे नगर अध्यक्ष मैडम जा रहे हैं. तो वही चीजें बताने के लिए आज आपके सामने हर चीज रखा है. की वेळात वेळ काढून ती इथे आलेल्या आहे. मला बोलायचं असं आहे की आमची जे काही मीटिंग असते, प्रत्येक मीटिंगमध्ये विरोधी पार्टीवाली, BJPवाली विरोध घालतात. मला एक सांगायचं आहे की विरोध का घालता तुम्हाला भुसावळचा विकास करायचा नाही आहे का? कमीत कमी मला तरी भुसावळचा विकास करू द्या. कारण भुसावळच्या जनतेने त्यांचा आशीर्वाद ठेवून मला नगराध्यक्ष बनवलेला आहे. तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावं. हे प्रत्येक मीटिंगमध्ये माझ्या टेबलापर्यंत येता आणि टेबलावर हात ठोकता आणि हातातून माईक हिसकता. एक लेडीजला हात त्रास देणं हे गुन्हा आहे. हे सर्वांना माहीत आहे की लेडीजला कधीही त्रास देऊ नये. आणि जर तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर तुम्ही वारंवार जर ते करणार तर मी हे सहन करणार नाही. आणि भुसावळच्या जनतेने जर मला निवडून आणलं आहे तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावी. आणि सदैव त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार भुसावळच्या जनतेचा, तोही मी सहन करू घेणार नाही. आणि जे काही वारंवार घडलं जातं आहे, मला हरिशमेंट केलं जातं, हे का होतंय? मी साधारण घरातली व्यक्ती आहे म्हणून का? समोरच्यांनी हेच समजायला पाहिजे की हे जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांना हे खपत नाही का? वारंवार ते मला हरिशमेंट केलं जातं. आणि जे काही मुद्दे आहेत भुसावळचे विकासाचे आहेत त्यालाही हे विरोध करत आहे. घडी जर विरोध करतील तर भुसावळचे कामं कसं काय होणार? मला हे तरी सांगून द्या की 9 वर्षामध्ये बांधाऱ्याचं काम यांनी चालू का नाही केलं? ते काम मी करून घेतलेलं आहे, त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे. भुसावळच्या जनतेला जो पाण्याचा त्रास आहे मी तो सोडवण्याचा प्रयत्न करते, त्यालाही हे विरोध करत आहेत. ते ही कुठपर्यंत जाऊ शकता हे जनतेलाही कळत आहे. आणि जनता माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही. आणि जनतेने जर मला निवडून दिलं आहे तर मी त्यांचं काम केल्याशिवाय राहणार नाही आणि भुसावळचा विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि भुसावळचा विकास करेल हे माझे शब्द आहे. जरी मला कोणी कितीही हरिशमेंट केलं किंवा कितीही त्रास दिला मी त्या गोष्टीला घाबरणार नाही. कारण भुसावळची जनता, माझे माय बाप, माझे भुसावळचे भाऊ बहिणी माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही. आणि भुसावळचा विकास होणार. आणि माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैडम, आपको बार बार आप कह रहे हैं कि आपको हरेसमेंट किया जा रहा है, तो आपने इसके लिए कोई ऊपर कंप्लेंट की?
जी, मैंने ये बोला है पत्रकार परिषद में भी कि मुझे हमेशा तकलीफ देते हैं। दूसरी बात में, इन लोग ने जो काम के मुद्दे हैं, जलगांव के जो अधिकारी हैं उनके पास उन्होंने कंप्लेंट करी है, और जलगांव के अधिकारी को मुझे यही कहना है कि आप जो भुसावल के जो विषय है उसके लिए तो भी आप कम से कम उस विरोध को भी उसको नामंजूर मत करो, क्योंकि भुसावल के बेचारे जनता के विषय कम से कम उनके साथ मत खेळो. आणि भविष्यामध्ये जर मला कुठल्या गोष्टी त्रास झाला तर मी नक्कीच कंप्लेंट करणार आहे. यामध्ये विरोधकांचं एक म्हणणं आहे की आपण जेवढे मुद्दे त्यांच्याकडनं जे पास केले गेलेले आहेत, मान्यता मिळालेली आहे, त्या सगळ्या मुद्द्यांवर एकाही गोष्टीवर तुमच्याकडनं किंवा तुमच्या सगळ्यांकडनं पाठपुरावा केला गेलेला नाही आहे. कोणतेही मुद्दे आतापर्यंत मार्गी लावण्यात आलेले नाही, असा त्यांचा सरळ आरोप आहे. या संदर्भात काय सांगाल आपण? मला एक सांगा, जे भुसावळचे हिताचे जे विषय आहे जर ते स्वतः मार्गी लावू देत नाही तर विषय पुढे कसं काय जाणार? यावर असाही आरोप होत आहे की तुमचा बळाचा जो वापर म्हणजे पदाचा जो वापर आहे तो होताना कुठेही दिसत नाहीये. तसं तर काही नाही आहे. मला जनतेचा निवडून दिला आहे तर माझा अधिकार आहे भुसावळच्या जनतेचा विकास करायचा. जर हे लोक मला वारंवार मला त्रास देतील आणि मीटिंगमध्ये मला हे असे मजबूर करून टाकते की मला मीटिंग तहकूब करावी लागते, आणि मीटिंगमध्ये जर कोणा दुखापती झाली तर ते कोणावर येणार आहे? त्यांच्या नगरसेविकाही तसेच करता, नगरसेवक पण तसेच करता, वारंवार टेबलापर्यंत येता. मला एक सांगा, त्यांना जे बोलायचं आहे त्याने त्यांच्या जागेवर उभे राहून बोलायचं. यामध्ये त्यांनी एक गोष्टसुद्धा नमूद केलेली आहे, जिथे गोंधळ झालेला होता त्या गोंधळामध्ये आपल्याच नगरसेविका, कोणी एक महिला नगरसेविका आहे, त्यांनी नमूदसुद्धा केलं होतं तिथे स्क्रीनवर दाखवून. त्यांनी सर्वप्रथम एका महिलेला धक्काबुक्की केली होती. त्या संदर्भात काय म्हणाल आपण? धक्काबुक्की बघा, आमच्या नगरसेविकांनी कोणालाच नाही केलेलं आहे. हे लेडीज जे आहे विरोधी पार्टीचे, बीजेपीचे, हे आमच्या महिलांना त्रास देतात. मग जर आमच्या महिलांना जर ते त्रास देतील नगरसेविकांना, ते कशाला सहन करणार आहे? तुम्ही त्यांना बोलू का देत नाही मीटिंगमध्ये? तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे का? तुम्ही त्यांच्या अंगाजवळ जाणार, त्यांना पोचकणार, मग ते शांत बसणार आहे का? एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीची सहन करण्याची. जर ती सहनशक्ती संपली तर कोणीच सहन करत नाही कुठल्याही गोष्टी. मॅडम, एक नागरिकांचा विषय आहे. सत्ता स्थापन झाल्यापासून 3 महिने झालेले आपल्या सत्ता स्थापनाला, आतापर्यंत कामं का सुरुवात झालेली नाही? कामांची नागरिकांचा प्रश्न आहे. नागरिकांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी देते. भुसावळचे जे काही विकासाचे जे मुद्दे आहेत ते विरोधी पार्टीवाले त्या मुद्द्याला विरोध घालत आहे. आता मला एक सांगा, जर वारंवार ते विरोध पक्षीवाले त्यांना त्या गोष्टीला, भुसावळच्या विकासाला विरोध घालते तर भुसावळचा विकास कसा काय होणार? सर्वात पहिले मला सोडवायचा होता, त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे. अमृत योजनेचं काम त्यांनी थांबवलेलं आहे. ते का थांबवलेलं आहे? त्यांना काय जाणवायचं आहे की नगराध्यक्ष मॅडम भुसावळच्या जनतेपर्यंत पाणी नाही पोचवत आहे, माझ्याकडनं मी परिपूर्ण करत आहे, पण ते तिथेही मला अडथळे आणताय. का अडथळे आणताय? आणि भुसावळच्या जनतेला हे सुद्धा करत आहे की ते लोक त्या मुलीला त्रास देत आहेत. आणि जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते आम्हीच सांगितले की तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा की भुसावळचं जनता आहे. कारण आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण होत आहे, स्पष्ट दिसत आहे की विरोधी पार्टीवाले माझ्या टेपल्यापर्यंत येऊन मला त्रास देत आहे. आणि भुसावळच्या जनतेचा इतका माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे की ते मला कुठल्याही गोष्टीची दुखापत होऊ देणार नाही. हे वारंवार जरी मला त्रास देतील ना दादा, मी कुठं थांबणार नाही. माझा जो प्रयत्न आहे मी भुसावळच्या जनतेसाठी करणार आहे, कारण माझा अधिकार आहे. आज भुसावळच्या जनतेने मला जो आशीर्वाद दिलेला आहे ते आशीर्वादाचा मी थांब ठेवणार आणि परिपूर्णपणे भुसावळचा विकास करणार. तरी मला कोणत्याही अधिकारापर्यंत जरी गेले आणि त्यांनी सांगितलं की हे मुद्दे चुकीचे आहेत, ते एक मुद्दे तरी सांगून द्या की मला भुसावळचे चुकीचे आहे. हे भुसावळच्या जनतेने माझ्यापर्यंत लेखी निवेदन देऊन मी ते मीटिंगमध्ये टाकलेलं आहे. ते चुकीचे मुद्दे तर नसणार नाही, भुसावळचे विकासाचेच मुद्दे आहे ना. तर वारंवार म्हणता नगराध्यक्ष मॅडम बोलतानी मला असं वाटतं बोलण्यापेक्षा काम करून दाखवणं हे गरजेचं असतं. इसके पीछे आपको क्या लगता है कौन है मास्टरमाइंड? इनके पीछे आमदार साहेब है, जो उनके बीजेपी के जो नगरसेवक है, 25 नगरसेवक, उनको ये बोलते हैं. इनकी मीटिंग होने से, अपनी मीटिंग होने से एक दिन पहले इनकी बैठक होती है सर, और उनको बोला जाता है कि जितना मैं बोलता हूँ उतना ही आप मीटिंग में बोलो. ये उतना ही मीटिंग में बोलते और विरोध करते हैं. उनको ये समझना चाहिए कि एक लेडीज को किस हद तक क्या बात करनी चाहिए, क्या नहीं करनी चाहिए. ये मीटिंग में बार बार मुझे अगर तकलीफ देंगे तो ये गलत है ना. पर एक लेडीज से कैसे बात करना है उनको समझना चाहिए. वो तो मुझसे सीनियर है ना,
मैं तो जूनियर हूँ बट वो मुझसे सीनियर है ना, तो सीनियर ने जूनियर से कैसे बात करना चाहिए कि अपनी जो समस्या है वो टपाल पेटी में एक दिन पहले डालो। तुम मीटिंग में मुझे बोलेंगे मैडम ये लेटर लो, इस पे सिग्नेचर करो, मैं कैसे क्या सिग्नेचर करूंगी? मॅडम ये आपको लेना पड़ेगा, ये तो रूल में नहीं है ना। मॅडम एक सांगतो, तुम्ही गिरीश महाजनची भेट घेतली होती, तर गिरीश महाजननी भुसावळच्या विकासासाठी तुम्हाला काय आश्वासन दिलं? गिरीश साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो. तिथं गेल्यानंतर ते आम्हाला तेच बोलले की 25 वर्ष झाले तुमचा भुसावळचा विकास झालेला नाही. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. आपल्या भुसावळ शहरामध्ये आमदार साहेब असल्यामुळे, मंत्री असल्यामुळं एकतरी भुसावळचा विकास झालाय का? जामनेर शहरामध्ये किती छान आपलं रस्त्याने जाताना बघा किती छान वाटतं, आणि आपल्या भुसावळमध्ये एंट्री करा असं तरी वाटतं का आपल्या भुसावळमध्ये आमदार किंवा मंत्री राहता? आपल्या भुसावळला कचरासारखं करणं लावलेलं आहे. खेडेगाव तरी बरे आपल्या भुसावळपेक्षा. मग आमदार साहेबांना एकच विनंती आहे की भुसावळची सुधारणा करा आणि भुसावळचा काहीतरी आता इतिहास घडवा की आपल्या भुसावळचा भारतामध्ये नंबर 1 किंवा 2 नंबरवर तरी आपलं भुसावळ शहर राहायला पाहिजे. आम्ही गिरीश महाजनकडे गेलो होतो साहेबांकडं, त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की तुमच्या भुसावळ शहरामध्ये मंत्री असल्यामुळे तर आम्ही काय बोलणार आहे. सर्वांना माहिती की हे रस्ते कोणी केले आणि कोणाच्या प्रयत्नांनी हे कामं झाले. जितके कॉम्प्लेक्सेस असतील, मग आपलं बाजारातले कॉम्प्लेक्सेस घ्या, शिवाजी कॉम्प्लेक्स घ्या, कुठलेही भुसावळचं कुठलेही कॉम्प्लेक्स किंवा व्यापारी संकुल म्हणा, कोणाच्या सत्तेमध्ये ह्या भुसावळचा विकास झाला आहे हे सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आणि कितीही बोलले तर जे इतिहास आहे ते आपण पुसू शकत नाही. आणि आता जे नगरपालिकेमध्ये आमच्या ताई गायत्रीताई बंगाणे जेव्हा नगराध्यक्ष ते पीठासीन अधिकारी असतात, तुम्ही त्यांच्या टेबलपर्यंत जातात. मी शेजारी असतो गटनेता म्हणून, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. यांना वारंवार ताई हे म्हणतात की तुम्ही तुमच्या जागेवरनं बोला, जागेवरनं बोला. आमचे भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी सुद्धा 4 वेळा त्यांना सांगितले की तुम्ही जे पण मुद्दे असतील तुम्ही तुमच्या जागेवरनं मांडा. आणि जितके मुद्दे आहे आणि तुम्हाला जर विषय द्यायचे तर तुम्ही टपालमध्ये द्या आणि प्रत्येकाचे विषय घेतले जातील. हे ताईंनी स्वतः अधिकाऱ्यांना सांगितलंय की मला पूर्ण भुसावळचा विकास करायचा आहे. आता मागच्या पहिल्या मिटिंगला मला वाटतं सचिन अण्णांच्या अंगावरती धावून आले होते. आता ते बसले सत्ताधारी गटामध्ये आणि ते विरोधी पक्षाच्या गटातून उठून सचिन अण्णापर्यंत जात आहे. काय गरज आहे? तुम्ही स्वतः जर याच्यामध्ये आहे, सभागृहामध्ये आहे, तर तुम्ही सभागृह कसं चालायचं असतं ते त्यांना, मला कदाचित वाटतं की त्यांना अनुभव नाही. कारण आजपर्यंत त्यांनी मिटिंगा कधी घेतलेल्याच नाही. जे मिटिंगा झाल्या असतील तर सर्व कागदोपत्री झाल्या असतील असं मला तरी ते बघून वाटतं. कारण माझी तर पहिलीच संधी नगरपालिकेमध्ये जायची. आणि राहिला प्रश्न भुसावळच्या पाण्याचा, आता अमृत योजनेचं का ते काम थांबवण्यात आलं आहे हे पण सर्वांना माहिती आहे. कोण ठेकेदार कोण आहे सर्व माहिती आहे. त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न करता सर्वात पहिला प्रश्न जो भुसावळमध्ये सॉल्व्ह झालेला आहे गायत्रीताई आणि संतोषभाऊ चौधरी यांच्या प्रयत्नांनी, ते बंधारा जो तुटलेला होता ते काम पूर्ण झालंय आणि आता भुसावळला पाणी लवकरच मिळेल आणि ते बंधाराचे म्हणजे पाण्याची लेवल पण वाढलेली आहे. धन्यवाद. सचिन, आप ये बताइए, उस सभा में माजी आमदार संतोष चौधरी काफी आक्रोश में और गुस्से में नजर आए, वो क्या था? देखो, वो आक्रोश और गुस्सा इसीलिए था क्योंकि अगर अपने घर के बच्ची पर कोई जोर से आएगा तो उसको जैसे के तैसे जवाब देना पड़ता है. और संतोष भाऊ चौधरी ने ताई को बच्ची माना है और कोई किसी के बच्चे के ऊपर कोई आएगा तो वो सहन करेगा नहीं और हम भी सहन करेंगे नहीं. पत्रकार बंधू, आज काल जे मीटिंग झाली, आपलं पत्रकार परिषद झाली BJPची, त्यामध्ये बरेचसे त्यांनी मुद्दे उचलले की आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये 77 विषयांना मंजुरी दिली होती. त्यानंतर त्यांनी तेच मंजुरी झाल्यानंतर काही वेळानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे 308 कलम अंतर्गत त्यांनी तिथे नोंदणी केली आणि ते सर्व नामंजूर करण्यात आले असं त्यांनी नोंदणी केलेली आहे. तरी काल एक अतिहुशार गटनेते म्हणजे भुसावळातले सर्वात हुशार नगरसेवक म्हणून त्यांची नोंद होते, त्या नगरसेवकांनी त्यांच्या फेसबुक आणि सोशल मीडियावर एक पत्र टाकलं की
की हा ठराव आम्ही सर्व मंजुरी दिलेली आहे. हे सर्व पत्र त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकलेलं आहे. त्यानंतर त्यांचे हे टाकल्यानंतर काहीच आता हे आमच्याकडे त्यांची हे आहे की त्यांनी तक्रार दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना. हे तक्रारचं त्यांचं पत्र की आम्हाला सर्वेचे सर्व 250 विषयावर नामंजुरी आहे, हे मंजुरी नाही आहे असं त्यांनी दिलेली आहे तक्रार. त्यानंतर आता पुढचे ते म्हटले की बा एकच विषय पुन्हा पुन्हा ते मीटिंगमध्ये दाखवत आहे. बरोबर, आता 250 विषयाला कधी नामंजुरी झाली तर पुढच्या मीटिंगमध्ये ते विषय आपल्याला घ्यावा लागतात आणि त्यात जे असतात दुसरे विषय ते ॲड करावा लागतात. मग त्यानंतरही ते विषयाला त्यांनी नामंजुरी दिलेली आहे. आता ते म्हणतात की आम्ही मंजुरी दिलेली आहे. आता एकीकडे तुम्ही तक्रार पण करसाल आणि एकीकडे म्हणसान आम्ही मंजुरी दिलेली आहे. मग दोघी गोष्टी तर होऊ शकत नाही. एक तर तुम्ही नामंजुरी देताय तर लोकांसमोर जे सत्य आहे ते सांगा. खोटं बोलून कोणतं राजकारण शिजत नाही. आणि तुमच्या काय होऊन गेलेलं आहे, रक्तामध्ये खोटंपणा येऊन गेलेला आहे. लोकांना तुम्ही इकडे काही सांगतात आणि इकडे काही करतात. पालिकेमध्ये पत्रकार बंधूंना सर्वांना माहिती आहे की त्यांचा विषय काय चालू आहे आणि बाहेर लोकांना सांगतात काही आणि करतात काही. त्याकरता आम्ही आमच्या 9 नंबर प्रभागमध्ये जसं 105 ते 113 विषय मांडलेले होते, त्या विषयालाही त्यांना नामंजुरी दिली. आणि काही जण असे सांगतात की आम्ही त्यांना मंजुरी दिली. तर त्या गोष्टीचेही आमच्याकडे पत्र आहे की त्यांना नामंजुरी दिलेली आहे. आणि आम्ही भविष्यामध्ये आमचे जितकेही पदाधिकारी आहे, नगरसेवक आहे, आम्ही जितकेही नामंजूर झालेले विषय आणि त्यांचे सह्य आहे, आम्ही त्याचे बोर्ड बनवणार आहे आणि सर्व पोस्टर आम्ही पूर्ण भागामध्ये लावणार आहे. त्यांचा खोटारडेपणा आम्ही बाहेर पब्लिक समोर आणल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे ते पाण्याविषयी म्हणतात, 9 वर्षापासून त्यांना पाण्याविषयी सुचलं नाही आणि 90 दिवसात त्यांना पाहिजे नाही, 5 दिवसात पाणी या 3 दिवसात. आमचा प्रयत्न पूर्ण आहे, आम्ही प्रयत्न कमी करत नाहीये, पण त्या गोष्टीला ते अडथळा आणत आहे. त्यामुळे आमचे अडथळे आम्हाला दूर करायचे आहे. आम्हाला पब्लिक आमच्या पाठीशी आहे, आम्हाला पूर्ण भरोसा आहे, काही चिंता नहीं, नो चिंता. सर एक प्रश्न, आपके कुछ वीडियो सभा के वायरल हुए जिसमें आपके एनसीपी के नगर सेवक दाखिल करते हुए नजर आए और वो बीजेपी पक्ष ने वायरल किया, उस पर क्या बोलेंगे? आता तो व्हिडिओ आता त्यांनी दाखवला आहे की मग एनसीपीचे काही नगरसेवक विरोध करताय या दांगल्या करताय. तो व्हिडिओ पूर्ण कधी बघितला तर मॅडमांच्या हातातला माईक अगोदर छीनण्याचा प्रयत्न केला. त्याला आमच्या काही नगरसेवकांना थांबवलं. त्यानंतर त्यांच्या काही महिला नगरसेविका आमच्या मॅडमांच्या पुढे घातल्या, काही मागच्या बाजूला गेले नगरसेवक. अगोदर पहिली गोष्ट, नगर अध्यक्ष मॅडम बसल्यानंतर तुम्हाला जे संभाषण करायचं आहे समोर करा. तुम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ शकत नाही. पूर्ण व्हिडिओ बघून घे जा. आता मी थोड्या वेळाने तो व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीच पत्रकार ठरवा. हमारे वार्ड के जो विषय है, वो विषय हमने जब डाले तो आप उसका इतना विरोध क्यों कर रहे हैं? पिछले 9 साल में आपने हमारे वार्डों में क्या काम करे वो बताओ पब्लिक को पत्रकार परिषद में. और हमने जो विषय डाले, अगर वो तुमको लगता है कि विषय गलत है तो ऑडिट होगा, जो होगा बाद में होगा. पहले काम तो करने दो. तुम हमको काम से ही रोकेंगे तो कैसे चलेगा? मेरा बस इतना ही बोलना है कि भाई ये गलत हो रहा और इसको भुसावल की पब्लिक देख रही, हमारे वार्ड की पब्लिक देख रही और सारे समाज देख रहे कि भाई हमारे साथ कितना नाइंसाफी हो रही है. सर अभी बीजेपी की पत्रकार परिषद में नगर सेवक विक्की बत्रा ने कहा कि मुझे मुस्लिम नगर सेवकों पे तरस आता है, इस पे क्या बोलेंगे? हमको तो उसके ऊपर तरस आता है. अभी हम क्या बोलेंगे? उसके ऊपर तरस आ रहा है क्या? वो कहाँ फंस गया है? मैं निक्की बत्रा को बोलना चाहता हूँ कि भाई हम पे तरस मत खा, हमारे काम होने दे. काम क्यों रोक रहा है तू? ये सब देख रहे हैं ना, ये तरस खा के काम नहीं चलेगा. काम मत रोक. हर चीज के खुलासे के लिए रख रहे हैं. जिस तरीके से उन्होंने हमारे ऊपर इल्जाम लगाया कि वह सभी नगर सेवक जो है तो नगर पालिका के अंदर झगड़े कर रहे हैं, हमारे आंगों पे आ रहे हैं, इस तरीके से रखा है. लेकिन अब ये कुछ टाइम के बाद में आपने वीडियो देखना है कि वो हमारे आंग पे आ रहे हैं या हम उनके आंग पे जा रहे हैं. वो नगर अध्यक्ष मैडम के आंग पे आ रहे हैं कि किसके मैडम पे नगर अध्यक्ष मैडम जा रहे हैं. तो वही चीजें बताने के लिए आज आपके सामने हर चीज रखा है. और मैं ये बोलूंगा कि मेरे वार्ड के अंदर जो वार्ड नंबर 17 के जो आज 10 साल से 15 साल से जो मेरे वार्डों में काम नहीं हुआ है और वो काम करने के लिए हम पूरी तकलीफ से परेशानी से बर्दाश्त करके वो काम करने की पूरी कोशिश कर रहे हैं कि जो हम सत्ता अधिकारी होने के बाद में भी हमको वहाँ लड़ना पड़ रहा है. ये लोग हमारे आंगों पे आ रहे हैं या कैसा आ रहे हैं ये आपको यहाँ पे देखने के लिए मिल जाएगा. सर वार्ड क्रमांक 14 के नगर सेवक राजू आवटे ने जो है एक पत्रकार परिषद में कहा कि
अतुल पिंजारी ने मेरे पे आरोप लगाया है, अब उस पर क्या बोलेंगे? उनका ये बोलना है कि मैंने उनके वाकई काम नहीं रोका है। अगर उन्होंने मैंने अगर उनके ऊपर आरोप लगाया है तो उन्होंने सिद्ध करके बताना। और वो अगर बोल रहे हैं कि भाई मैंने सिग्नेचर नहीं दिया या मेरा कैसे कहीं तक नाम नहीं है, तो उन्होंने बताना चाहिए कि वार्ड नंबर 17 को मेरा विरोध नहीं है। हर काम को अगर विरोध है, लेकिन उन्होंने बताना चाहिए सबके सामने कि वार्ड नंबर 17 को मेरा कैसे कहीं तक विरोध नहीं है। अगर आप लोगों का विरोध है तो लोगों के पास में जो पीडीएफ आपकी सिग्नेचर के ताल्लुकात से गई है, तो वो लोग खुद बोल रहे हैं ना कि मैं कौन कर रहा है और कैसा कर रहा है। लोगों को वो उम्मीद नहीं थी, लेकिन अगर आप कर रहे हैं तो आपका तो नाम आएगा ही ना। आपका क्या, जो भी बीजेपी के नगर सेवक अगर वो कर रहे हैं तो वो तरीके से आएगा। वो मैं बताया ये जो है तो ये तरीके से है, ये पुरावे के साथ में उन्होंने बोलना चाहिए कि ये सिग्नेचर मेरी नहीं है, तो फिर मैं तो उनको बोलने की जरूरत ही नहीं है। जय भीम। माझ्या वार्डाचे 20 क्रमांक मी माजी नगरसेवक आणि जिथं निवडून आलेल्या राखीव जागेवर सीमा नरवडे या नगरसेविका आहेत. त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये मुद्दा केला की मी विरोध केलेला नाही. त्यांनी असा विरोध केलेला आहे 25 नगर गौतम नगर या भागामध्ये बुद्ध विहार डबल मजलीकरण याला विरोध प्रभाग आणि 293 नंबरचा ठराव आहे, 237 नंबरचा ठराव आहे, 206 नंबरचा ठराव आहे, 298 नंबरचा ठराव आहे, 88 नंबरचा ठराव आहे. या ठरावावर त्यांच्या सही आहे. ही सही प्रशांत सीमा नरवाडे आणि सीमा प्रशांत नरवाडे आणि नितीन धांडे यांनी. आणि हे म्हणता आम्ही विरोध केला नाही आणि यांना विरोध करण्याची सवय झालेली आहे, कारण यांच्याकडे आता काही होऊन राहिलेलं नाही आहे आणि अंगावर धावून जाणे. आमच्या नगराध्यक्षाच्या अंगावर धावून गेले. त्याचप्रमाणे पहिल्या मीटिंगमध्ये ते प्रांताच्या आपला नगराध्यक्ष आपला मुख्य अधिकारी त्याच्या अंगावर सुद्धा धावून गेले होते, टेबल ठोकले होते. हे विसरून गेले का? पत्रकार बंधूंना सर्वांना सांगणं आहे यांना सवयी द्या आणि आमच्या कामामध्ये अडथळा देत आहे आणि आम्ही कामाच्या स्वरूपात त्यांना उत्तर देणार आहे. जय भीम, जय भीम. बीजेपी पक्ष की पत्रकार परिषद में आपको जो बैंकों के घोटाले का आरोप लगा, उस पर क्या बोलेंगे आप? त्यांनी सिद्ध करून दाखवावं बँकेचे आरोप. ज्यांनी केला असेल ते येतील समोर आणि त्यांनी माझ्याकडनं करून घेतले असेल तर ते आरोप लावतील. मी त्यांना एक सिद्ध करून दाखवा. पुन्हा रवी सपकाळेचा बँकेवर पुन्हा एक सिद्ध करून दाखवा, मी समोर येईल. बरं, मी काय म्हणतो, दीपक झाडे नगरसेवकच नाही, त्यांची मिसेस नगरसेवक नितीन धांडे स्वीकृत नगरसेवक नितीन धांडे तहकूब करण्यात आली. याचे मागचं कारण कोण? आज भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व गटनेता स्वतःला सांगतात की आम्ही विकास कामांना विरोध करत नाही, परंतु आणि पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवण्याचं काम या ठिकाणी ती करत आहे आणि खोटं बोलावं आणि रेटून बोलावं. आज ते आमच्यावर आरोप करत आहेत की यांचे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचं कोण आहे? खुनाचा गुन्हा कोणावर दाखल झालेला होता? तडीपार कोण झालं होतं? एक मर्डर, 2 हाफ मर्डर आणि तडीपार झालेला व्यक्ती जर दुसऱ्यांवर आरोप करत असेल तर हे योग्य नाही. भुसावळकर जागृत नागरिक आहेत. भुसावळकरांना तुम्ही खोटं बोलून त्यांची दिशाभूल जे 10-15 वर्षापासून सुरू आहे ते आता बंद करा. आणि हे जे धमकीचं जे वातावरण आहे, जे नगराध्यक्षाच्या अंगावर धावून जाणे, त्यांच्यावर प्रेशर आणणे, जोरजोरात बोलणे, मोठमोठ्याने टेबल वाजवणे आणि एक संख्येच्या बळावर फक्त नगरसेवकांवर, नगर अध्यक्षांवर प्रेशर आणून सभा तहकूब करण्यास भाग पाडणं, हे यांचे कारस्थान सुरू आहे. आणि सभेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की 255 विषयापैकी त्यांनी 177 विषयाला 308 नुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल केलेला आहे. आणि तो प्रस्ताव ते 177 जे काम आहेत ते संपूर्ण पालिकेमध्ये आपल्या वार्डाचे विषय न मांडता त्या ठिकाणी फक्त दुसऱ्या नगरसेवकांनी ज्या नगरसेवकांच्या वार्डामध्ये विकास झालेला नाही आहे त्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी विकास कामाचे विषय दिले व ते मंजूर करण्यासाठी आग्रह केला, तर त्या ठिकाणी त्यांनी त्या विषयांना विरोध केला. आता अखिल मेंबर झाले, त्याच्यानंतर सचिन अण्णा पाटील झाले. एकीकडे सांगायचं की आम्ही विकास काम करतो आणि आमदार साहेबांबद्दल ते बोलतात की आमदार निधी तुम्ही, आमच्या आमदार निधी जो आलेला आहे PWD मध्ये त्याला आम्ही NOC देत नाही. अरे जर तुम्हाला विकास काम करायचे आहे तर आमदार साहेबांनी निधी नगरपालिकेकडे वर्ग करावा आणि नगरपालिका करेल ना. नगरपालिका सक्षम आहे. आज अदर्जा नगरपालिका आहे भुसावळ नगरपालिका. नगरपालिकेच्या मार्फत प्रत्येकाच्या वार्डात कामं केली जातील. स्वतःच्या वार्डाचे कामं द्यायचे नाही आणि सांगायचं की
आणि विरोधाला विरोध करायचा हे काही योग्य नाही आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक आहे हे फक्त विरोधक आहे, हे फक्त विरोध करत आहे. त्यांना विकासाचं काही घेणे देणे नाही. त्यांना फक्त एक स्वप्न मोंगरे लाल की असेच स्वप्न ज्याला म्हणतो की फक्त ते स्वप्न बघताय काहीतरी घडेल आणि आपली सत्ता येईल. तुमची सत्ता येते ना येते हा मतदारांचा हक्क आहे. आज तुम्हाला त्यांनी खाली उतरवलेले आहे तर ते भान ठेवा. आणि विकास कामांना जर यानंतर तुम्ही जर विरोध केला तर आम्ही पण जशाच तसे उत्तर देण्यास सक्षम आहोत. सर आप जिस तरह बता रहे हैं कि तड़ीपार कौन है, गुनहगार कौन है और किन लोगों ने किस तरह का गुनाह किया है, इनका आप नाम बताना चाहेंगे? बिल्कुल नाम बताना चाहूँगा. जो लोगों ने आरोप किया है आपके माध्यम से, जिसने आरोप किया है, जो बोल रहे कि भाई इन्होंने घोटाला किया, इन्होंने ऐसा किया, तो तू क्या है? तू खुद क्या है? तू एक मर्डरी आदमी है. तूने एक मर्डर किया है. आप सिटी पुलिस स्टेशन में जाके देख सकते हैं, उनके ऊपर केस दर्ज है. केस दर्ज था, एक मर्डर केस, दो हाफ मर्डर केस. उनको हत्यापार किया गया था. हत्यापार किसको किया जाता है? जो समाज में रहने लायक आदमी रहता है ना, उसको हत्यापार किया जाता है, उसको तड़ीपार बोलते हैं. ऐसी तड़ीपार आदमी अगर लोगों को नाम रखेगा, लोगों के बारे में बोलेगा और खुद को बहुत अच्छा समझेगा तो ये कोई बात नहीं है.